पालकांनो सावधान! अल्पवयीन मुलास दुचाकी चालवण्यास देणं पडलं महागात. निपाणी न्यायालयाने पालकाला ठोठावला 25,000 रुपयांचा दंड. अल्पवयीन मुलाला दुचाकी चालवण्यास दिल्याबद्दल निपाणी JMFC न्यायालयाने दुचाकी मालकास पालक दोषी धरून 25,000 रुपये दंड व 1 दिवसाची साधी कैद अशी शिक्षा देत 1 वर्षासाठी वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याचा आदेश दिला. चंद्रकांत गल्लाप्पा राहणार चिंचोळी जिल्हा गुलबर्गा असं शिक्षा झालेल्या दुचाकी मालकाचं नाव आहे. हे प्रकरण निपाणी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत उघडकीस आलं. दिनांक 10 रोजी राष्ट्रीय महामार्गावर ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज नायकवडी सहकाऱ्यांसमवेत महामार्गावर आपाचीवाडी फाटा येथे वाहनाची तपासणी करत होते. यावेळी गवंडी व्यावसायिक चंद्रकांत गल्लाप्पा आपल्या गावावरून कोल्हापूरकडे दुचाकीवरून जात होते. त्याने आपल्या अल्पवयीन मुलास दुचाकी चालवण्यास दिल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे उपनिरीक्षक नायकवडी यांनी हे प्रकरण निपाणी न्यायालयात दाखल केलं. न्यायालयाने दिनांक 12 रोजी निकाल देताना अल्पवयीनकडून वाहन चालवणे ही गंभीर बाब असून यामुळे जीवितहानीचा धोका वाढतो. त्यामुळे केवळ वाहन चालवणाऱ्या अल्पवयीनवर नव्हे तर वाहनाची जबाबदारी असलेल्या वाहन मालकावरही कठोर कारवाई होणं आवश्यक असल्याचं न्यायालयाने नमूद केलं आहे. दरम्यान चंद्रकांत गल्लाप्पा यांनी दंड भरल्यानंतर पोलिसांनी जप्त केलेली दुचाकी गुरुवारी न्यायालयाच्या परवानगीने त्यांच्याकडे सुपूर्द केली आहे. अशा प्रकारामुळे अल्पवयीन मुलाच्याकडे दुचाकी देणं धोकादायक आहे. त्यामुळे पालकांनो आता मुलांच्याकडे दुचाकी देताना सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. निपाणीहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे.